हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन. आता डॉल्फिन राईड पुढे कंटिन्यू करतोय. ऑन द वे तुम्हाला हनीमून बीच पण आहे, तिथे पण तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. पण आम्ही इथे नाही, आम्ही नेक्स्ट बीचवरती थांबलेलो. ही जी बोट आहे ना, तिथे आहे हनीमून बीच. ऑन द वे तुम्हाला एक रॉक दिसेल, तो आहे टर्टल शेप रॉक. ॲक्च्युली हे दोन मोठे दगड आहे जे असे अरेंज आहे की त्याला लांबून शेप त्याचा कासवासारखा दिसतो, म्हणून त्याचं नाव आहे टर्टल शेप रॉक. आता आम्ही आलो आहोत बटरफ्लाय बीचला. तर इथे आपण बोट राईड करून पण येऊ शकतो किंवा एक स्मॉल ट्रेक करून पण येऊ शकतो. पण आम्ही बोट राईड ऑप्शन चूज केलेला. आम्ही पॅलोलिम बीचपासून ती राईड बुक केली होती. ही आपण ॲक्च्युली वेगवेगळ्या बीचवरनं करू शकतो, पण आम्ही पॅलोलिमवरती स्टे करत होतो, तर तिथूनच आम्ही ही बुक राईड केलेली. इथे छान फोटोज अँड व्हिडिओज क्लिक केले. खूप सारे आम्ही फोटोज क्लिक केले आणि त्यातले 2-3 तरी फोटो चांगले यावे ही अपेक्षा होती आणि आलेत. चांगले 2-3 फोटो क्लिक झालेत. बीच एकदम छान क्रिस्टल क्लिअर आहे. इथे जास्त गर्दी नसते, त्यामुळे क्लीन पण आहे हा बीच. आमचे छान फोटो दादाने क्लिक केल्यानंतर आता माझा टाईम होता त्याचे फोटो चांगले क्लिक करायचा. त्याला मी काढलेले फोटो आवडत नाही, कारण त्याला जसे एकदम परफेक्ट छान फोटो पाहिजे तसे नसतात. बट ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने ट्राय केलं आणि आय थिंक खूप चांगले फोटो आले. अशा प्रकारे आम्ही फोटोज व्हिडिओ चांगले क्लिक केले आणि थोडा वेळ रिलॅक्स केलेलं. थोडा वेळ चिल करत थोडं मंचिंग करत होतो. सकाळी ब्रेकफास्ट नव्हता केला, कारण आम्हाला राईड करून पटकन रिटर्न यायचे होते, कारण दुपारी ऊन झाले जास्त की मग त्रास होतो खूप. ऑलरेडी आत्ताच ऊन होते, पण चांगल्या वेळेवरती राईड पण झाली आणि आता आम्ही रिटर्न चाललो पॅलोलिम बीचला. खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.